नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये RT संबंधित एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहो. त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती समजणार आहे. मित्रांनो, RT प्रवेशासाठी नोंदणीला टाळाटाळ करणाऱ्या 32 शाळांना जी आहे ती नोटीस शिक्षण विभागाने पाठवण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाकडून सर्वात मोठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या शाळा RTच्या वरती नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यामुळे विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी जे टाईम लागत आहे किंवा ज्या तारीखा बदलून देण्यात येत आहेत, त्यामागचं मूळ कारण ह्या शाळा ज्या आहेत त्या रजिस्ट्रेशन करत नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. तर या कारणासाठी यांना 32 शाळांना जी आहे ती नोटीस देण्यात आलेली आहे. ही बातमी आर्टिकल लोकमतमध्ये देखील आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण बघू शकतो की आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्वयं अर्थसहाय्यित शाळांसह अनुदानित जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून शाळांना ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही 32 शाळांनी नोंदणी केली नाही. या शाळांची मान्यता रद्द करण्यासह शासनाने RTचा मिळणारा परतावाही थांबवण्याचा इशारा देण्याची नोटीस शालेय शिक्षण विभागाने शाळांना पाठवली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% जागांवर आजवर प्रवेश देण्यात येत होता. यात यंदा बदल करण्यात आला असून पालकाला अनुदानित शाळाऐवजी त्याच्या परिसरातील 1 किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना तसाही प्रवेश घेता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर खाजगी, अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल, मात्र इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तेथे विद्यार्थ्याला प्रवेश घेता येणार आहे. विभागाने केलेली आहे स्पष्टता. तर काय स्पष्टता केली ती देखील आपण इथे पाहूया. मात्र तत्पूर्वी शाळांची मॅपिंग करून खरोखरच त्या विद्यार्थ्यांच्या घरापासून अनुदानित किंवा सरकारी शाळा नसल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत अनुदानित, सरकारी व स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा विद्यार्थ्यांच्या 1 किलोमीटर अंतरावर नसेल तर त्या विद्यार्थ्याला 3 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येईल, असेही शालेय शिक्षण विभागाने सांगितलेले आहे. त्या शाळा वगळल्या तर कोणत्या शाळा वगळल्या आहेत बघा. RTच्या 25% प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक शाळा वगळण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळांनी नोंदणी केलेली नाही त्या शाळांना GPचे CEO विकास मीना यांच्या आदेशानुसार नोटीस देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे.